नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत पाटील, अध्यक्ष जेपी टेक मल्टीपर्पज फाउंडेशन. लवकरच आपली मास्टर माइंड चॅलेंज स्कॉलरशिप परीक्षा 28 तारखेला होणार आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. ही परीक्षा कशी द्यायची, त्यातले प्रश्न कसे सोडवायचे, परीक्षेचं स्वरूप कसे राहणार आहे, परीक्षा आपल्या घरबसल्या कशी द्यायची आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तरी हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची परीक्षा द्यायला सोपे जाईल. आपली परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून देऊ शकता. परीक्षेकरता तुम्हाला एक लिंक सेंड केली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. लिंक ही 3 तासापर्यंत केव्हाही तुम्ही ओपन करू शकणार आहात. 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत आपल्याला लिंक ओपन राहील. 12 ते 3च्या दरम्यान कोणत्याही 1 तासासाठी तुम्हाला लिंक ओपन करायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर फक्त 1 तास त्या लिंकची व्हॅलिडिटी राहणार आहे. तेवढेच नाही तर एक्झाम देण्यासाठी एकदा लिंक ओपन केली आणि तुम्ही एक्झाम सबमिट केली, त्यानंतर परत रिपीट त्याच व्यक्तीने जर फॉर्म भरला तर त्याला आपल्या या परीक्षेतून डिबार केले जाईल. त्यामुळे एका व्यक्तीने एकाच वेळेस एक्झाम द्यायची आहे, ही काळजी घ्यायची. तसेच 1 तासानंतर ऑटोमॅटिक ती लिंक सबमिट होऊन जाईल. 1 तासाच्या आत आपला पेपर दिला गेला तर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. 1 तासाच्या वर जर जात असेल तर सबमिट बटन ऑटोमॅटिक क्लिक होऊन जाईल. त्यामुळे दिलेल्या 1 तासामध्ये संपूर्ण प्रश्न आपण सोडवावेत अशी नम्र विनंती. एक्झामची लिंक कशी राहील याच्यासाठी एक डेमो लिंक तुम्हाला मी आज या व्हिडिओ सोबत देत आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक्झामची लिंक देत आहे, जी डेमोस्ट्रेशन म्हणून आहे, ज्यामध्ये 10 प्रश्न विचारले आहेत. त्या 10 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. या सबमिशनच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा लिंक ओपन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मोबाईल नंबरसह तुम्हाला येणारी अडचण टाईप करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समस्येचं मी निराकरण करून तुम्हाला योग्यरित्या एक्झाम देता येईल, याप्रमाणे गाईडलाईन करेल. एक्झामची लिंक कशी ओपन करावी याचं एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला मी देतो, ते बघा. तुम्हाला दिलेली लिंक ही तुम्हाला दिलेल्या एखाद्या ब्राउझरमध्ये कॉपी करून पेस्ट करायची आहे आणि एंटर द्यायची आहे. लिंक टाईप केल्यानंतर किंवा मोबाईलवर फक्त लिंकवर क्लिक केलं की अशा स्वरूपाची वेबसाईट ओपन होईल. आपल्या मोबाईलमध्ये जो व्ह्यू दिसेल तो व्ह्यू ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अवेअरनेस मिशन ट्युटोरियल लिंक तुम्हाला पाठवत आहे. स्टार्ट नाऊ या बटनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी जो वेळ दिलेला असतो तो वेळ समोर दिसेल. तितक्या वेळेतच तुम्हाला तुमचा फॉर्म एक्झाम द्यायची आहे. अदरवाईज ऑटोमॅटिकली एक्झाम सबमिट होईल. त्याच्यानंतर क्लिक टू स्टार्टवर क्लिक करायचे आहे. क्लिक टू स्टार्टवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. ती माहिती भरायची आहे. माहिती ही अचूक असली पाहिजे. माहितीमध्ये तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको. आधार कार्डवर दिलेलं स्पेलिंग ॲज इट इज या माहितीमध्ये आलं पाहिजे. उदाहरणार्थ, माझ्या आधारवर असलेलं स्पेलिंग मी जसंच्या तसं या ठिकाणी टाईप करत आहे. पहिल्या लिंकमध्ये फर्स्ट नेम टाकायचं आहे. दुसऱ्या लिंकमध्ये लास्ट नेम टाकायचं आहे.
त्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुमचा आधार नंबर चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अचूक आधार नंबर असणे आवश्यक आहे. सोबतच आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. हे सर्व टाईप केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. जर या दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये आणि आपण फॉर्म भरताना दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये काही तफावत असेल तर आपल्याला मिळणाऱ्या बक्षिसापासून आपण वंचित राहाल याची काळजी घ्यायची. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपली क्विज स्टार्ट होईल आणि वर दिल्याप्रमाणे आपला क्विज टायमिंग सुद्धा स्टार्ट होऊन जाईल. या दिलेल्या टायमात आपली क्विज आपल्याला सोडवायची आहे. प्रत्येक क्विजमध्ये प्रश्न आणि त्याच्यासाठी लागणारे 4 पर्याय आपल्याला दिलेले राहतील. त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मी एक रॅन्डम पर्याय निवडत आहे. याप्रमाणे आपण पर्याय निवडायचे आहेत. जर आपला पर्याय बदलवायचा असेल तर आपण बदलवू शकतात. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी आपले 2 पॉइंट राहणार आहेत. सर्व पर्याय निवडल्यानंतर खात्री करून घ्यायची आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत का. खात्री करून झाल्यानंतर आपल्यास सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली एक्झाम सबमिट होऊन आपल्याला थँक्यू असा मेसेज येईल. हा मेसेज आला म्हणजेच आपली एक्झाम आपण सक्सेसफुली सबमिट केली आहे असे अर्थ याचा होतो. आपण इमिजिएट आपला रिझल्ट सुद्धा या ठिकाणी बघू शकणार आहात. आपल्याला मिळालेले मार्क्स या ठिकाणी आपल्याला दिसतील. 10 पैकी 5 मार्क्स मला मिळालेले आहेत. सोबतच करेक्ट इनकरेक्ट आन्सर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इमिजिएट दिसतील. अशा स्वरूपात आपल्या दिलेल्या एक्झामचा रिझल्ट सुद्धा आपणास इमिजिएट दिसणार असून या रिझल्टची रँकिंग आम्ही दिलेल्या वेळेत लावू. तर याप्रमाणे आपल्याला आपली एक्झाम द्यायची असून एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला काही अडचण येत असेल तर आपल्या अडचणी आपल्या मोबाईल नंबर सहित कमेंट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत. कोणीही फोन करू नये. धन्यवाद.